नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. शिंदे गट अखेर भाजपामध्ये विलीन होणार. सूत्रांची महत्त्वाची माहिती. ही प्रमुख 5 कारणे ज्यामुळे एकनाथ शिंदेंना भाजपामध्ये आपला गट विलीन व्हावा लागेल किंवा करावा लागेल. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार. सुप्रीम कोर्टातल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्त्वाची बातमी. शिंदे गट भाजपात विलीन होणार. राजकारणात मोठी उलथापालथ. नेमकं काय झालं हे सविस्तर आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. शिंदे गट आता भाजपमध्ये विलीन होणार असा महत्त्वाची बातमी आलेली आहे. राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील संबंध आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. राज्यातील राजकीय समीकरणं वेगाने बदलत असताना आता नेमकं एकनाथ शिंदे लवकरच कोणती घोषणा करणार? शिंदे गट लवकरच भाजपात विलीन होण्याची शक्यता जोरदार चर्चेत आहे. ही चर्चा फक्त अफवा नसून त्यामागे काही ठोस कारणे आहेत. या संपूर्ण घडामोडींचा सखोल अभ्यास केल्यास 5 महत्त्वाचे मुद्दे समोर येतात, जे या संभाव्य विलिनीकरणाला गती देत आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि शिंदे गटासाठी मोठा धक्का. शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतचा वाद सध्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. जर सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागला तर त्यांचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. राजकीय तज्ज्ञांच्या मते निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावल्यास एकनाथ शिंदेंची आमदारांची ओळख कमी होईल आणि कायदेशीर अडचणीमुळे त्यांना एकतर भाजपा हा सुरक्षित पर्याय आहे, त्यामुळे त्यांना विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही असं सगळीकडे म्हटलं जात आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण जे भाजपात शिंदे गट विलीन होणार ते म्हणजे शिंदे भाजपा संघर्ष सध्या वाढत आहेत. सत्तेत एकत्र असले तरी सत्तेतील महत्त्वाचा वाटेकरी एकनाथ शिंदे गट आहे आणि त्यांना सर्व मंत्रिपद किंवा इतर महत्त्वाची खाती द्यावी लागत आहेत. जर त्यांना आपल्यात विलीन करून घ्यावं लागलं तर भाजपा हा सर्वात मोठा पक्ष तर ठरेलच आणि पुढील निवडणुका जिंकण्यासाठी शतप्रतिशत भाजपा करण्याचा भाजपाचा डाव आहे. आणि त्या अगोदरच भाजपा आणि शिंदे गटात संघर्ष वाढत आहेत आणि या अनेक निर्णयावर त्यांचे मतभेद दिसून येत आहेत. त्यामध्ये मंत्रिपद वाटपावरून नाराजी आहे, धोरणात्मक निर्णयावर मतभेद आहेत, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष आहे. भाजपा हळूहळू स्वतःची ताकद वाढवत आहे तर शिंदे गटाची जी काही गरज आहे ती कमी होत चालली आहे. त्यामुळे भविष्यात संघर्ष टाळण्यासाठी विलिनीकरण हा मार्ग निवडला जाऊ शकतो. आणि भाजपा कोणत्याच मित्र पक्षाची नाही. त्यांचा इतिहासच आहे की आपल्या मित्राचं जे काही आहे राजकीय अस्तित्व संपून आपल्या पक्षात विलीन करून घेणे आणि नेते फोडणे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना सुद्धा हळूहळू हाच अनुभव येईल की भाजपाच त्यांच्या पक्षाला गिळंकृत करण्याचा डाव आखत आहे. आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदे गट हा भाजपमध्ये विलीन करण्याची भाजपाची खेळी लवकरच पुढे येऊ शकते. आणि NDAमध्ये फूट पाडून जसे अनेक पक्ष भाजपाने गिळंकृत केले तसेच एकनाथ शिंदेंचा गटसुद्धा भाजपा हा गिळंकृत करू शकतो. त्यानंतर एक महत्त्वाची तिसरी घडामोड म्हणजे भाजपाची स्वबळावर सत्ता ही रणनीती. दिल्लीवरून भाजपाला आदेश प्रत्येक राज्यात गेले आहेत की आपला पक्ष वाढवा. मित्र पक्षांचे जे काही महत्त्वाचे नेते आहेत त्यांना आपल्या पक्षात घ्या आणि शतप्रतिशत भाजपा ही आपलं जे काही मंत्र आहे तो सगळ्या देशात राबवा, असं नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी सर्वच राज्यातील पक्षांच्या प्रमुखांना असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे स्वतःच्या बळावर सत्ता मिळवणे, शिंदे गटावर अवलंबून राहणे हे भाजपसाठी कायमस्वरूपी धोरण नाही. स्वतःचा मतदार वर्ग मजबूत करणे, शिंदे गटातील मजबूत नेत्यांना पक्षात सामावून घेणे, आगामी निवडणुकांमध्ये पूर्ण नियंत्रण मिळवणे. जर शिंदे गट विलीन झाला तर भाजपाला त्याचा थेट फायदा होईल. आमदारांची संख्या वाढेल, तसेच संघटन अधिक मजबूत होईल, विरोधकांवर दबाव वाढेल आणि जे निवडणुकांच्या अगोदर तिकीट वाटपाचा खेळ असतो त्यामध्ये सुद्धा भाजपाला काही चिंता न राहता आपल्याच पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना तिकीट वाटपामध्ये पुढे ते मार्ग देऊ शकतात.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपात थेट विलीन केल्यास त्याचा सर्वस्वी जास्त फायदा भाजपाला चांगल्या रीतीने होऊ शकतो. त्यामुळेच येत्या काळात भाजपामध्ये शिंदे गट विलीन झाल्यास काही चिंता राहणार नाही. त्यानंतर पुढील महत्त्वाचं चौथं कारण म्हणजे शिंदे गटातील अंतर्गत असंतोष. शिंदे गटात सध्या सर्व काही सुरळीत नाही. अनेक आमदार आणि नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत. कारण निर्णय प्रक्रियेत काही मोजक्या लोकांचा हस्तक्षेप आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी अनेक वेळा उफाळून आली आहे. तसेच खातीसुद्धा कमी मिळाल्याने अनेक ठिकाणी असंच सगळीकडे मिळत आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आमदारांची संख्या वाढत आहे. स्थानिक पातळीवर अपमानाची भावना आहे. तर काही नेते पुन्हा ठाकरे गटामध्ये जाण्याच्या विचारात आहेत. त्यांना भाजपा कशी आहे आणि भाजपा आपल्या पक्षाला कशी वागणूक देत आहे हे कळत आहे. त्यामुळे भाजपापासून दूर जाण्याचा अनेक आमदारांचा आणि नेत्यांचा जो काही विचार सुरू आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या गटात फूट पडण्याऐवजी जर पक्षच एकनाथ शिंदे यांचा भाजपमध्ये विलीन केला तर काहीच होणार नाही. त्यामुळे आता नाराज नेत्यांना स्थैर्य मिळेल आणि राजकीय भवितव्य भाजपमध्ये विलीन झाल्यास सुरक्षित होईल. त्यानंतर महत्त्वाचं पाचवं कारण म्हणजे आगामी येणाऱ्या अनेक निवडणुका. निर्णायक दबाव. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली रणनीती आखत आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे कठीण आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम आहे, स्पष्ट ओळख नसते. भाजपसाठी एक महत्त्वाची संधी आहे. एक संघ शक्ती निर्माण करणे, विरोधकांना थेट टक्कर देणे. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी शिंदे गट भाजपात विलीन होण्याची शक्यता अधिक आहे. जर शिंदे गट भाजपमध्ये विलीन झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात. सत्ता समीकरण बदलेल, भाजपा अधिक मजबूत होईल आणि विरोधक कमकुवत होतील. विलिनीकरणामुळे काही नाराज नेते उद्धव ठाकरे यांच्या गटात जाऊ शकतात, तर काँग्रेस राष्ट्रवादीला संधी यामध्ये मिळू शकते. शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याची चर्चा ही केवळ अफवा नसून त्यामागे ठोस राजकीय कारणे आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल, अंतर्गत संघर्ष आणि भाजपाला स्वतःचा जो पक्ष देशात अनेक ठिकाणी वाढून 100% भाजपा हा त्यांचा जुनाच मंत्र, तो नव्याने त्यांना राबवायचा आहे. त्यामुळे आता येणाऱ्या अंतर्गत त्यांचा जो संघर्ष तो थांबवायला भाजपाची रणनीती आणि आगामी निवडणुका या सर्व गोष्टी या निर्णयावर प्रभाव टाकत आहेत. एकनाथ शिंदे आता पुढे कोणता निर्णय घेतात. जर हा निर्णय विलिनीकरणाचा झाला तर राज्याच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होईल. त्याचा परिणाम पुढील अनेक वर्ष दिसून येईल. त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदे यांचा गट अशा या महत्त्वाच्या 5 कारणामुळे भाजपमध्ये विलीन होऊ शकतो आणि स्वतः सत्तेत राहण्यासाठी भाजपाचं जे काही महत्त्वाची राज्यातील पदं आहेत तीसुद्धा एकनाथ शिंदे उपभोगू शकतात. त्यामुळेच येणाऱ्या काळात जर एकनाथ शिंदे यांचा गट भाजपमध्ये विलीन झाला तर आश्चर्य राहणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांचा गट निर्माण करणाऱ्या भाजपाला लवकरच विलिनीकरण एकनाथ शिंदे गट करेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद.